आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या। मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार। मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं मुंबईमध्ये सर्वेक्षण जवळपास पूर्ण। 99.45% मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण पूर्ण। 10.5% लोकांचं सर्वेक्षण करण्यास नकार, तर 19.2% घरं बंद। मनोज जरांगे 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीमधल्या घरी पोहोचले। जरांगेंचं जल्लोषात स्वागत। घरी आलो म्हणजे माझा लढा संपला नाही। 10 तारखेला पुन्हा उपोषण करणार। एकदा प्रमाणपत्र मिळालं की दिवाळी साजरी होणार। जरांगेंची प्रतिक्रिया। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकरांकडून सूतोवाच। राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकरांचं वक्तव्य। ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे, त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही, अशी आज सुद्धा परिस्थिती आहे। परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे। मोवियातील 3 पैकी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। 3 पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चाचपणी, तर अजित पवार गटामध्ये जाण्याचा विचार नाही। वडिलांबद्दल काही बोलणार नाही, आमदार जिशान सिद्दीकींकडून स्पष्ट। खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।